नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल मध्ये. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.1 अपन या ठिकाणी सुरू करणार आहोत और इसमें का फर्स्ट क्वेश्चन ये रहा आपके स्क्रीन पर. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिंप्लीफाई. हमें क्या करना है, ये जो कोई हमें नंबर दिया है बोर्ड पर, इसको हमें सिंप्लीफाई करना है. वी हैव टू सिंप्लीफाई हियर. सब कुछ खिचड़ी करेंगे. पांडरा भात किसी को पसंद नहीं है, खिचड़ी सबको पसंद है. हिंदी, मराठी, इंग्लिश, खिचड़ी कर देंगे. चलो ठीक है. अभी देखो सिंप्लीफाई. फर्स्ट क्वेश्चन कैसे सॉल्व करेंगे, आंसर लिखूंगा मैं. देखो एकदम सोपा आहे मित्रांनो. अरे लय सोपा आहे बघा. जो भी प्रश्न दिलेला आहे त्याला काय करा, हो का, ऍज इट इज लिहायचा. जो भी प्रश्न दिलाय त्याला काय करा, ऍज इट इज लिहा. ओके, आता या प्रश्नाला मी इथे ऍज इट इज लिहितो. लिहिलं. ओके चला, खूपच सोपा आहे. आता त्याला इथं इक्वल टू द्या. चला, पेन घेतली, इक्वल टू. बघा एकदम सोपा आहे. आता हे अंडर रूट ऑफ जे -16 आहे याला मी असं लिहू शकतो का मित्रांनो. बघा अंडर रूट ऑफ -16 ला -1 × 16 लिहू शकतो. अंडर रूट ऑफ -16 ला -1 × 16 लिहू शकतो. त्याच्यानंतर प्लस पुढे काय लिहू शकतो बघा, 3 × अंडर रूट ऑफ -25 याला -1 × 25 लिहू शकतो. त्याच्यानंतर प्लस पुढे जे आहे -√36 ला मी -1 × 36 लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर मायनस ही जे आहे याला मी -1 × 625 लिहू शकतो. बघा मी काय केले माहिती आहे का, जी मायनसची जी संख्या आहे याला मी -1 × ही नंबर, -1 × हा नंबर, -1 × हा नंबर, -1 × हा नंबर असा मी लिहू शकतो. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे, लक्ष द्या. आता याला मी सेपरेट करू शकतो. √-1 × √16. अरे यार, अंडर रूट ऑफ -1 × 16 आहे, मग √-1 × √16 करू शकतो. ओके, पुढे बघा आता काय करू शकतो, 3 × याला तसंच करा. मग काय येणार सांगा, √-1 × काय येणार आहे, √25 येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे बघा, √-1 × √36. प्रत्येकाला रूट देऊन टाकायचं, कुणीच नाराज नको. √-1 √16, √-1 √25, √-1 √36. मग आता सांगा बरं काय येईल मग पुढचं सांगा. पुढचं सांगा काय येईल मग, हे सांगा रे. -1 × √625. बरोबर आहे अक्षरा, राईट. ओके, आता बघा √16 ची व्हॅल्यू सांगा, 4. √16 ची व्हॅल्यू 4, √25 ची व्हॅल्यू 5, √36 ची व्हॅल्यू 6 आणि √625 ची व्हॅल्यू 25. बरोबर आहे. ओके, 25 चा स्क्वेअर 625 आणि 625 चा स्क्वेअर रूट 25 येतं. बरोबर आहे. ओके, चला ऑफलाईन वाले आणि ऑनलाईन वाले दोघं बी. ओके, आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आय बरोबर अंडर रूट ऑफ -1 असतं. आय बरोबर काय असतं, अंडर रूट ऑफ -1. तर या ठिकाणी √-1 च्या ठिकाणी मी आय लिहू शकतो. √-1 च्या ठिकाणी आय लिहा. √16 ची व्हॅल्यू 4 प्लस 3 × √-1 ची व्हॅल्यू किती, आय. तर या ठिकाणी आय येणार आहे. √25 ची व्हॅल्यू 5 प्लस √-1 ची व्हॅल्यू आय 6 मायनस आय × 25. एकदम सिंपल आहे. आता बघा याला 4 न गुणाकार करा, 4 × आय 4i प्लस 3×5 15 15i प्लस 6×1 6 6i मायनस 25i. इथपर्यंतचा पार्ट सर्वांना क्लिअर आहे, येस ऑर नो सांगा. आता एकच स्टेप बाकी आहे मित्रांनो, लक्ष द्या. काय स्टेप आहे बघा. आता सगळ्यांची बेरीज करा. मला सांगा 15 आणि 6 किती, 21, 21 आणि 4 25, म्हणजे काय 25i मायनस 25i. 25i मधून 25i गेले 0, 25i मधून 25i गेले 0. सो दिस इज द आंसर, दिस इज द आंसर. बस एक मिनट, जस्ट 1 मिनट भाई, तू इधर आ, चला आजा. राईट. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण याला सिंप्लिफाय केलेलं आहे. किती सोपं आहे बघा, एकदम सिंपल आहे. आता अशाच टाइपचं आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी, टेक द स्क्रीनशॉट. काही बी अडचण असेल मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कळवा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ती अडचण तुमची दूर केल्याशिवाय राहणार नाही. ओके, एकदम सिंपल भाषामध्ये आपण या ठिकाणी मॅथ्स शिकणार आहे, सिंपल आपल्या गावरान मराठी तडक्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा, मग रब करू याला. चला ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघा मित्रांनो. सेकंड क्वेश्चन काय आहे, 4 √-4 प्लस 5 × √-9 मायनस 3 × √-16. याला आपल्याला सिंप्लिफाय करायचं. एकदा मी चेक करतो. 4 √-4 5 √-9 मायनस 3 √16. √-16. चला ठीक आहे. ओके, चला माझ्याकडे पुस्तक नाही आता,
ओके हा आता बघा मित्रांनो आन्सर मी तुम्हाला काय सांगितलं क्वेश्चनला ऍज इट इज लिहायचं याला विसरायचं नाही मित्रांनो का क्वेश्चन जो बी दिलेला आहे त्याला पहिली स्टेप सगळ्यात पहिल्यांदा याला काय करायचं ऍज इट इज लिहायचं बरोबर आहे लिहिलं ओके त्याच्यानंतर काय करा इक्वल टू आता बघा काय येणार आहे मी तुम्हाला स्टेप सांगितली कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे बघा हे काय आहे 4 आहे आता रूट -4 ला तुम्हाला काय लिहिता येते अंडर रूट ऑफ -1 इंटू 4 लिहिता येते त्याच्यानंतर प्लस 5 इंटू रूट ऑफ याला काय लिहिता येते -1 इंटू 9 लिहिता येते -3 इंटू 3 इंटू अंडर रूट ऑफ -1 इंटू 16 हे बघा अरे मायनस सेपरेट करायचं इकडला नंबर सेपरेट करायचा -4 आहे ना मायनस सेपरेट केलं मायनस सेपरेट करणे म्हणजे -1 बरोबर आहे कोणत्याही संख्येला 1 न जर गुणाकार केला तर तेच नंबर येते ओके चला ठीक आहे -1 इंटू 4 आलं चला ओके आता पुढे बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं 4 इंटू आता याला सेपरेट रूट करा याचं रूट सेपरेट याचं रूट सेपरेट बरोबर आहे भाऊ वाटणी देऊन टाकायची छोट्या भावाला छोटी वाटणी मोठ्या भावाला समान वाटणी जे बी येते नाही तर छोट्या भावाला छोटी देतात मोठ्या भावाला मोठी देतात मग मंगोळ होऊन जाईल आलं लक्षामध्ये हा -1 इंटू दोघालाही समान वाटणी करून टाका कन्हैयाला वाटणं भारी करते बघा चला ठीक आहे ओके तर 5 इंटू याला काय लिहू शकतो मी रूट -1 इंटू रूट ऑफ 9 -3 इंटू रूट -1 इंटू रूट ऑफ 16 ओके आता रूट -1 च्या ठिकाणी काय लिहायचं आय लिहायचं मी तुम्हाला सांगितलंय ओके म्हणजे काय येणार आहे 4 इंटू आय रूट 4 ची व्हॅल्यू 2 प्लस 5 इंटू रूट -1 ला आय रूट 9 ची व्हॅल्यू 3 -3 इंटू रूट -1 ची व्हॅल्यू आय रूट 16 ची व्हॅल्यू 4 चला गुणाकार करा 4 दोन्ही 4 दोन्ही 8 8 आहे होत आहे वयानुसार होत असते कधी कधी 5 3 15 15 आय ओके -3 चौक 12 आहे चला ठीक आहे पहिल्यांदा प्लस प्लस ची बेरीज करू आता 15 आणि 8 किती 23 आय -12 आय चला 23 आय मधून 12 आय गेले 23 आय मधून 12 आत गेले 8 8 आणि 3 11 तर काय आलं मित्रांनो 11 आय इज द करेक्ट आन्सर सर्वांना समजलंय एकदम सिंपल आहे आता मधली एखादी स्टेप जर समजा वगळायची म्हणलं तरी पण तुम्ही वगळू शकता मधली एखादी स्टेप वगळू शकता कोणती वगळते ते स्टेप आता या ठिकाणी ही स्टेप दिलेली आहे याला तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता कसं लिहू शकता मित्रांनो बघा आता हे 4 आहे हे 4 आता रूट जे -4 आहे याला मी असं लिहू शकतो रूट -1 इंटू रूट 4 म्हणजे -1 इंटू 4 रूट मध्ये लिहिण्यापेक्षा डायरेक्ट सेपरेट करून टाकायचं रूट मायनस इंटू रूट 4 ओके प्लस 5 इंटू रूट -9 ला मी रूट -1 इंटू रूट 9 सेपरेट करून टाका हे जे मायनस आहे त्याला रूट 1 द्या आणि 9 ला रूट 9 देऊन टाका अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो त्याच्यानंतर -3 इंटू पुढे काय येणार आहे रूट -1 इंटू रूट 16 अशा पद्धतीने तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकता बरोबर आहे याला एक स्टेप या ठिकाणी इथं स्किप होते बाकी ऍज इट इज आहे पण इथं मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी क्वेश्चन नंबर 2 आता आपल्याला डिस्कस करायचा आहे घेतलं स्क्रीनशॉट सर्वांनी चला ठीक आहे तर क्वेश्चन नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो आता आपण डिस्कस करूया क्वेश्चन 2 लय सोपा आहे एकदम सोपा आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 चला ठीक आहे तर बघा क्वेश्चन नंबर 2 चला विद्यार्थी मित्रों क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवर आहे क्वेश्चन नंबर 2 आपके स्क्रीन पर है चलो हिंदी में बात करेंगे राइट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर क्या हमें बताया है कॉन्जुगेट लिखना है क्या लिखना है तायडे काय लिहायचंय कॉन्जुगेट भावड्या काय लिहायचंय कॉन्जुगेट लिहायचंय अलग लक्षामध्ये ओके तर कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर हमें लिखना है ओके चलो एकदम इजी है लय सोपा आहे बघा काय आहे मित्रांनो बघा कॉन्जुगेट हमें लिखना है ओके तर कॉन्जुगेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मैंने आपको बताया था कॉन्जुगेट मतलब क्या करना है ये देखो ये जो आई दिख रहा है ना इसका सिर्फ साइन चेंज करना है मतलब क्या करना है भैया अगर प्लस है तो माइनस करना है और माइनस है तो प्लस करना है बस हो गया कॉन्जुगेट सिर्फ आई का साइन चेंज करना है 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 इधर इसको देखेंगे बाद में बरोबर आहे त्याला आपण नंतर बघूया ओके चला ठीक आहे बघा एक वाक्य लिहायचं फक्त द कॉन्जुगेट इज एका मार्काला प्रश्न येतो बरं सीईटी मध्ये केलं तो ओके हाँ तो क्या लिखना है द कॉन्जुगेट इज मैंने क्या बोला सिर्फ आई का साइन चेंज करना है 3 को 3 लिखो और ये प्लस आया है तो उसको माइनस आई कर दो बस हो गया कॉन्जुगेट सिंपल है का नहीं यार दीदी सिंपल है बावड्या तुला समझाले राइट ओके द कॉन्जुगेट इज 3 प्लस आई का 3 माइनस आई
बाद में क्या आएगा, देखो ये वाक्य लिखने का, द कॉन्जुगेट इज, हाँ 3 ला 3 और माइनस आई का प्लस आई, सिर्फ आई का साइन चेंज करने का, अगर प्लस है तो माइनस, माइनस है तो प्लस करने का, बरोबर आहे. ओके चला इसका देखो अभी क्या आएगा, द कॉन्जुगेट इज क्या आएगा, ये √-5 को √-5 लिखो और ये आई का साइन चेंज करना है तो क्या आएगा फिर प्लस √7 आएगा, बरोबर आहे. याचं साइन चेंज करू नका, फक्त आईचं साइन चेंज करा. चलो अगला क्वेश्चन, इसको बाद में देखेंगे. इसको देखो, इधर लाइन लिखने का, द कॉन्जुगेट इज लिख सकते हैं आप. ओके तो इसका क्या आएगा -5 आए. इसका देखो इधर लाइन लिखने का, द कॉन्जुगेट इज, हाँ √5 प्लस आई, माइनस आई का प्लस आई. नेक्स्ट द कॉन्जुगेट इज क्या आएगा, √2 प्लस का क्या आएगा -√3 आई, बरोबर आहे. फक्त काय करायचं, आयचं साइन चेंज करायचं आहे. आय जर प्लस असेल तर माइनस घ्या, माइनस असेल तर प्लस घ्या. ओके चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लास्ट क्वेश्चन. ओके आयडिया समजेल का तुला? ओके चला ठीक आहे. आता आपल्याला बघा, हा कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आता काय येणार आहे मित्रांनो, लक्ष द्या. ओके हे वाक्य लिहायचं विसरायचं नाही, द कॉन्जुगेट इज, हाँ क्या है कॉन्जुगेट, ये कॉस थीटा को कॉस थीटा लिखो, अगर प्लस है तो माइनस लिखो, आय साइन थीटा का, हो गया कॉन्जुगेट. आहे का नाही सोपं, राईट एकदम सोपं आहे, येस ऑर नो. ओके गुड. आता याचं कॉन्जुगेट बनवायचं पण इथं आयच नाही, मग पहिल्यांदा चेक करूता की आय आहे का नाही, बघूता आपण, चेक करूता आय आहे का नाही. तर बघा मित्रांनो काय येणार आहे, तर माइनस, हा याला मी काय लिहू शकतो, √-1 इंटू √5 लिहू शकतो का, बरोबर आहे. जर अंडर रूट माइनस असेल तर √-1 इंटू रूट असं रिमेनिंग नंबर आपण लिहू शकतो. तो √-1 इंटू √5 आएगा. और देखो √-1 को मैं क्या लिख सकता हूं, आई लिख सकता हूं. तो ये यहां पर क्या आएगा, आई आएगा, और ये क्या आएगा √5. तो ये नंबर क्या बन गया, -√5i. ये नंबर बन गया हमारा, ये क्वेश्चन बन गया. इसका हम कॉन्जुगेट लिख सकते हैं. तर या ठिकाणी तुम्हाला कॉन्जुगेट लिहायचंय. हा तर काय येणार आहे, कलरचा पेन चेंज करतो, 1 मिनिट जस्ट. द कॉन्जुगेट इज, माइनस आय आहे तो प्लस √5i, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपला हा पूर्ण क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांना समजला का, येस और नो सांगा. या सर्वांना समजलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूत. उद्या आपण क्वेश्चन नंबर 3 डिस्कस करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. नात करते काय, सबस्क्राईब करावंच लागतंय, बरोबर आहे. ओके व्हिडिओला लाईक करावंच लागतंय, कारण की आपल्या असल गावरान मराठी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो युट्यूबला कुणी शिकवत नाहीये, मी शिकवते. सपोर्ट करा. सगळे व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला तर मी 100% व्हिडिओ प्रोव्हाइड करेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चलो जय हिंद, जय परिवर्तन.